अमित शहा सह्याद्री अतिथीगृहामध्ये 3:30 वाजता दाखल होणार आहेत आणि अमित शहा जवळपास 2 तास सह्याद्री अतिथीगृहामध्ये असणार आहेत। त्यामुळे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत एक महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता आहे आणि शपथविधीपूर्वी तिन्ही नेत्यांची अमित शहा यांच्यासोबत चर्चा होण्याची शक्यता आहे। महत्त्वाची घडामोड या क्षणाची, अमित शहा आज या महाशपथविधी सोहळ्यासाठी येणार आहेत, मात्र त्यापूर्वी सह्याद्री अतिथीगृहामध्ये एका बैठकीची शक्यता आहे, कारण 2 तास अमित शहा या ठिकाणी असणार आहेत। 3:30 वाजता ते सह्याद्री अतिथीगृहावर दाखल होणार आहेत। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत। थेट जाऊया आपण ओमकडे, तपशील जाणून घेऊया। ओम, 3:30 वाजता सह्याद्रीवर आज अमित शहा येतील आणि 2 तास, शपथविधी 5:30 वाजता आहे, मधले 2 तास आहेत, महत्त्वाची बैठक होईल। काय नेमकं आज मंत्रिमंडळ आणि खाते वाटपावर अमित शहांसोबत चर्चा होऊ शकते का, काय माहिती मिळते? 23 तारखेला निकाल लागला, मात्र अद्यापही खातेवाटप असेल किंवा मंत्रिपदांची संख्या असेल, यावरून जे काही माहितीमध्ये पेल्यातलं वादळ निर्माण झालेलं आहे ते शमवण्यासाठी आता स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत येतील आणि ते या सगळ्या तीनही महत्त्वाच्या नेत्यांसोबत चर्चा करतील, अशी माहिती सध्या तरी आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून कळते। 3 वाजता अमित शहा मुंबईमध्ये उतरतील विमानतळावरती आणि त्यानंतर 3:30च्या आसपास ते सह्याद्री अतिथीगृहावर दाखल होतील। त्यानंतर या 3 महत्त्वाच्या नेत्यांसोबत अमित शहांची बैठक होईल। या बैठकीत तरी जे काही भिजत गोंगडं पडलंय सत्तेच्या वाटपावरून किंवा मंत्रिपदांच्या वाटणीवरून ते मिटतंय का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। गृहमंत्री पद असेल, त्यानंतर अर्थ खातं असेल, आता अर्थ खात्यावरनं शिवसेनेने वेगळा नवा आक्षेप नोंदवला की अजित पवारांना ते अर्थ खातं देऊ नये। भाजपनं देखील काही मंत्र्यांच्या नावावरती असहमती दर्शवली आहे, या मंत्र्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान देऊ नये अशी भाजपची भूमिका असल्याचं कळतं। त्यामुळे या सगळ्या आरोप प्रत्यारोपांच्या, दाव्या प्रतिदाव्यांच्या या सगळ्या चर्चेमध्ये, या सगळ्या वादामध्ये अमित शहा स्वतः येऊन तोडगा काढतायत का, आणि तोडगा काढल्याच्या नंतर किमान हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी तरी मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय का हे पाहणं महत्त्वाचं। या सगळ्यामध्ये अमित शहा आज मुंबईत येत आहेत। 2 तास ते मुंबईमध्ये शपथविधीच्या आधी असतील, सह्याद्रीवरती त्यांच्या बैठका असतील। या बैठकीत तरी या सगळ्या संदर्भातला तोडगा निघतोय का हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण खरं तर इतकं भरभक्कम बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा माहितीमध्ये जर अशा प्रकारे वादविवाद दिसत असतील तर ते चित्र पुढच्या 5 वर्षांच्या कारभारासाठी म्हणावं तितकं पोषक नाही आहे हे स्पष्ट होतंय। त्यामुळे अमित शहांची मध्यस्थी यामध्ये यशस्वी होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। ओम, जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा, वेळोवेळी आपल्याकडून अपडेट माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी ओम देशमुख, आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर।